फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे, जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे. कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली की अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती. म्हणून त्याला पाठीशी घालू नका. त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते. धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी, अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला. त्यामुळे 302 मध्ये धनंजय मुंडे आरोपी 100% तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ती करावं सुद्धा. फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस बदलणार आणि या संतोष भैयाच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार. पण धनंजय मुंडे 302 मध्ये आहे, त्याला घेतलंच पाहिजे. हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला, अपहरण आम्हीच केलं, त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच आम्ही केले. कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते. धनंजय मुंडेलाच पैसे देत होते, त्याच्याच पक्षातले, त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्याजवळ राहत होते. त्याच्या बळाशिवाय, शक्तीशिवाय, त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही. तो 100% 302 मध्ये आहे. सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं. त्यांनी डोक्यावर पाप घेतलेलं आहे. त्याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार.